3 वर्षापूर्वी जर कुठल्या जोशानं गिरजेचा हात बघून सांगितलं असतं, "बया, तुझ्या नशिबाचा मनी फुटका आहे बघ. तुझ्या हातात काय फुटकं वारं बरं दिसत नाही." तर ती त्याला ताडताड बोलून आपल्या छपरातून हाकलून लावली असती. पण आज मात्र त्याचं भाकीत तिला पटलं असतं. कारण आता ती सांज सकाळ कपाळाला हात लावून ती स्वतःशीच म्हणत असते, "जळलं हे नशीब, ह्यातनं सुटीन म्हणतूया, पर पटकीचा तडका बी येईना की." आज ह्या आयुष्यातून उठू पाहणाऱ्या गिरजेला 3 साला पाठीमागचे दिवस आठवले की एकेकाळी आपण गाढ सुखात होतो हे खरं सुद्धा वाटत नाही तिला. गिरजाचं सावळ्याबरोबर लग्न झालं तेव्हा मातंगवाड्यातील बायका तिला म्हणायच्या, "गिरजे, नशीब उजाडलं बाई तुझं. आमच्या सावळ्याची राणी व्हायला कंच्या देवाचं खेटं घालत होतीस ते तरी सांग. सासूचा जाच नाही का सासऱ्याच्या दाळत राहाया सासरा बी नाही. आणि आमच्या सावळ्याचं गुण तरी सोन्यापरास पिवळं. गिरजे, आता पाळणा तेवढा हल्ला घरामंदी म्हणजे जितलीच बघ त्वा." तेव्हा सावळ्या आणि गिरजा दोघंही अंग मोडून राबत. दोघं मिळून वाघफड तोडायला जात. ते कुठल्या तरी ओसाड विहिरीत नाहीतर तळ्याच्या पाण्यात ठेवून कुजवत. दिवसभर ते बुडवून त्याचा वाघ काढत आणि मग मांगवाड्यात बसून ती दोघंही तो वाघ वळीत. सावळ्या आपल्या राणीच्या संगतीत ते काबाड कष्ट विसरून जाई आणि गिरजा ही आपल्या दिलबराच्या सोबतीत ते सारं गोड मानून घेई. सालासालाला ते गावचे लाडके होत चालले होते. जवळजवळ अर्ध्या आधी गावचं काम त्यांच्याकडेच होतं. आणि मग सुग्गी आली की रानातली सारी खळी त्यांचीच असायची. बैत्याचं ओझं डोक्यावरून आणताना घामाच्या धारा लागायच्या. पण रात्री कारभारणीच्या झणझणीत कोरड्यासाबरोबर सावळ्या तुकडं मोडत बसला की गिरजा त्याच्याकडं टक लावून बघत बसे. कधी कधी गमतीनं तो तिला म्हणे, "कारभारणे, इतकं काय बघतीस ग नेरून?" त्यावर ती लाडीगोडीच्या फनकाऱ्यानं बोले, "तुमचं जेवण." "काय जेवतासा धनी? त्या किसनाचं 2 वर्षाचं पोर बी तुमच्या परात जास्ती खातं या की." ह्या बोलण्यानं त्याचं पोट भरायचं आणि एक डरकन डरका देऊन तो म्हणायचा, "कारभारने, तुझ्याकडं बघून पोट भरतंय बघ माझं." हे ऐकून तिचा ऊर आनंदानं भरून जायचा. हसता हसता दिवस चालले होते. त्या दोन जीवांच्या संसाराचं बैलवारं सारखं झडत होतं आणि आनंदाची रास डोंगरागत उभी होती. पण जगातली एकच गोष्ट त्यांना लाभली नव्हती. पोराला कडेवर घेऊन मिरवायची गिरजेची हौस अजून फिटली नव्हती. आणि ती हौस पुरी व्हायच्या आतच त्या वैलवाऱ्यानं एक दिवस वादळाचं रूप धारण केलं आणि गेली 3 वर्ष ती त्यात पालापाचोळ्यागत गिरगिरत होती. त्या दिवशी सावळ्या जवळच्याच एका बाजारला गेला होता. दिवसाचा धनी डोंगऱ्यापल्याड गेला तसं गिरजाचं चित्त कावरंबावरं होऊ लागलं. भाकरी करता करता 10-10 तिनं वळून दाराकडं पाहिलं. एकदा तर तिला वाहनांचा करकर असा आवाज ऐकायला आला. तशी हातातली निम्मी अधिक भाजलेली भाकरी तशी चुलीच्या तोंडावर ठेवून ती दाराकडं धावली. पण तिचा धनी आला नव्हता. मग भान विसरून कितीतरी वेळ ती तशीच त्या दाराच्या तोंडाला उभी राहिली आणि काही वेळातच हाताचं ओलं पीठ बघून ती स्वतःशीच म्हणाली, "खुळ्या पाखरागत आज असा जीव का करायला लागलाय?" खरं म्हणजे तिचा सावळ्या कुठल्या गावाला गेला की तिचा जीव नेहमीच असा खालवर होई. ती चुलीपुढं येऊन बसली आणि जळत असलेली भाकरी बघून तिचं काळीज होरपळलं. आता कडूसं टळून गेलं होतं. गिरजा दारातच वाट बघत बसली होती. तिच्या जीवाला सारखी चुटपुट लागली होती. तिच्या धन्याचा अजून पत्ता नव्हता. शेजाऱ्या पाजाऱ्यांची जेवणं खाणं झाली होती. गल्लीवरची वर्दळ ही आता थांबली होती. जवळच्या खोपटांची दारं लावली गेली आणि आतले दिवेही मालवले गेले. त्या किणकिणी मांगवाड्यातल्या अंधाऱ्या रात्रीची मुकीसोबतच तेवढी तिच्या जीवाला उरली. नाही म्हणायला तिच्या खोपटात अधूनमधून पाल चुकचुकत होती. तशी एखादी पाल बोलली की तिच्या जीवाचा तोळा मासा होई आणि चटकन किसन किसन असं ती पुटपुटत जाई. एकदम ती दचकली, कारण चुलीजवळच्या ठावणीत जळणारी मिनमिनती वात आता विझली होती. त्या धुराचा चमत्कारी करपट वास घरभर पसरला. ती चटकन उठली,
जवळच्या कोनाड्यातलं एसेल तेलाचं लोटकं तिनं हातात घेतलं आणि 1-2 पळ्या तेल तिनं त्या ठवक्यात घातलं असेल नसेल. तोच तिच्या धन्याचं पाय दारात वाजलं. फासाच्या तोंडातून सुटल्यासारखं तिला वाटलं. भाकरी कोरड्यासाचं घंगाळ धन्यापुढं केव्हा ठेवीन असं तिला झालं होतं. बुट्टीतल्या भाकरी खालीवर करता करता ती म्हणाली, पोटात कावळं नाचायला लागला असत्याल. या बघू बिगिदिनी. यावर तो काहीच बोलला नाही. मग गिरजा बाहेर येऊन म्हणाली, लवणलासा का काय? आणि जेवाय खायचं काय नाही होय? तो यावर तिला बसाड्या आवाजात म्हणाला, लई मयाची हाईच दक्कल हाय. ते गार फुरं कर तुझा अगोदर. तो चमत्कारी खेळ ऐकून मात्र तिला जे कळायला नको ते कळून चुकलं होतं. बांधल्या पोत्याचं तोंड सुटून धान्य गळून जावं तसा तिच्या हातापायातला जोर एकदम गळून गेला. अरे देवा, हे काय वाढून आलं? असं म्हणत ती चुलीकडे गेली. चुलीतली काळी राख कपाळाला लावून ती म्हणाली, बाई पंढरीच्या मरगाई, येत्या जत्रेला बकरं दे तू. खरं एवढंही घरात आणू नको ग बाई माझ्या. आता 3 सालं सरून गेली होती. तरी त्या पंढरीच्या मरगाईनं तिचं म्हणणं ऐकून घेतलं नव्हतं. उसाच्या फडाला गोरल्या लागाव्यात आणि मुळं न मुळं कुरतडून जाऊन ते डोलणारं पीक रिंदीशागत दिसू लागावं. तशीच त्या दारूच्या गोरलीनं गिरजेच्या संसाराची स्थिती केली होती. आता सुगीचे दिवस आले होते. शेतात तिवडे रोवले जाऊ लागले आणि खळ्यावर जोंधळ्यांच्या कणसांचे हारे रिकामे होऊ लागले. पण गिरजेच्या रिकाम्या खोपट्यात मात्र बैत येईना झालं. भाकरीच्या रूपानं कोंडा आणि रानातून ओरबाडून आणलेला पालापाचोळा त्यांच्या पोटात जाऊ लागला. आज रात्री ती दोघंही उपाशीपोटी निजली होती. ते भुईवर लवणले होते, पण त्यांच्या डोळ्याच्या पापण्या मिटल्या नव्हत्या. मध्यान्नीला नुकताच कुठे गिरजेच्या डोळ्याला डोळा लागला होता. तो तिच्या खोपटाचं दार वाजलं आणि ती जागी झाली. हातात विळा घेऊन भर रात्रीला घराबाहेर पडणाऱ्या आपल्या नवऱ्याला पाहून तिची वाचाच गेली. कुठं चाललासा धनी? असं विचारण्यासाठी तिच्या जिभेनं हालचाल केली, पण दातकिळी बसल्यागत तिचं तोंड घट्ट मिटून राहिलं. जिभेवर आलेलं ते वाक्य आतल्या आत गुदमरून गेलं. मनातल्या मनात देवाचं नाव घेत ती वेळ घालवू लागली. जवळच्या पिपळावरून घु घु असा आवाज तिच्या कानावर येऊ लागला आणि मग तिच्या मनाचा तराळ एकसारखा गस्त घालीत राहिला. बऱ्या वाईट विचारांच्या घारी दागदूग करणाऱ्या तिच्या तिळा एवढ्या जीवावर गिरट्या घालू लागल्या आणि नको त्या विचारांची गिदाडं तिच्यावर झेपावू लागली. त्यामुळं आज ती स्वतःला पुरी विसरून गेली. ज्या पटकुरावर ती पडली होती त्यावर ढेकणं वळवळत होती आणि पिसवा उडत होत्या, पण तिला स्वतःचंच विस्मरण झाल्यामुळं तिच्या ते ध्यानीच आलं नाही. नाहीतर तिनं आपलं अंग टराटरा ओरबडून काढलं असतं. 4 ढेकणांना चेंगरलं असतं आणि निंगडीचा पाला व रान तुळस पटकुरावर पसरून ती स्वस्थ चित्तानं पडली असती. पण ही सारी उसाबर करायला आज तिच्या चित्ताला उसंतच नव्हती. गिरजेच्या ह्या फुटक्या नशिबाच्या गाण्याला 4 रिकामे डबे वाजवून उंदीर साथ देत होते, पण ह्या कशाचीही जाणीव तिला होत नव्हती. तिच्या परसातल्या उकिरड्यावर बसून एक कुत्रं गळा काढून रडत होतं. ते आर्त स्वर फक्त तिच्याच कानात येऊन आदळत होते, मात्र तिच्या मनाला कसल्याही संवेदना होत नव्हत्या. तिच्या उदास अंतःकरणाला आपल्या धन्याची तेवढी काळजी लागून राहिली होती. आत्ता येतील मग येतील असं म्हणत ती कोंबड्याचं आरवणं ऐकत पडली. पहाटेची चांदणी ही कलंडत चालली. शेजाऱ्यांच्या खोपाटातून जाती फिरू लागली. त्यावर गायल्या जाणाऱ्या ओव्या तिच्या काळजाला चिरू लागल्या. तिला वाटलं आपण ही दळायला घालावं. दळता दळता ओव्या रचाव्यात आणि त्या गोड गळ्याने गाव्यात. पण ती मनात फक्त एवढंच म्हणाली, दारूनं आमच्या संसाराचा इस्कोट केला नसता तर असं कशाला झालं असतं. कोंड्याला बी महाग होऊन बसलो. या असलं कसलं दिस आलं ग मरगाई. तिच्या सोप्यात उन्न शिरली तरी सावळ्या परतला नव्हता. ती शेजारच्या काका मामींना रात्रीची हकीकत सांगत होती आणि त्या पारूस करायचं सोडून घाबऱ्या होऊन ऐकत उभ्या होत्या. तोच एक जण गिरजाजवळ येऊन म्हणाला, सावळ्याला चावडीत नेलंय नव का? गिरजा दोन्ही हात कपाळावर मारून घेत म्हणाली, अरे माझ्या कर्मा, कुठं वाट बघत बसला होतास र माझ्या भोगा. अजून बी काळ सरला नाही का र देवा.
असं का भणगावाय लागलाय धनी? तो पुढं सांगत होता. केरबा शिंद्याच्या रानात रात्री कंस खुडली मन सावळ्यानं. कुठं 4 कंसासनी बॉट लावलंय जणू. पर तेनं त्या पायी त्याला चावडीवर नेलं या नवं. हे ऐकून गिरजाच्या जीवाचं पाणी पाणी झालं. बांधी विहिरीचे दगड अचानक निखळावेत तसे तिच्या मनातले कुठले तरी भाव एकदम निखळले. ती मनातच बोलत राहिली. जळलं तुमचं करणं, पोटात काटे घालून घ्यायचं होतासा. सारा मांगवाडा तुम्हासनी नावजत होता आणि त्या दारूच्या नादाला लागून काय खेळ मांडल्यासा ह्यो. ह्या परास फड्यागत तोडून माझी खांडोळी का करत नाहीसा? मोठ्याच्या नाड्यागत माझ्या ध्याईला का पीळ द्यायला लागल्यासा धनी? आर माझ्या भोगा, आता कुणाचं पाय शिवू, कुणाला अण्णा बाबा म्हणू, आता कुणाकडं तोंड पसरू? तशा स्थितीतच ती पाटलांच्या वाड्याकडे धावत गेली. पाटलीनबाईंच्या पुढं डोकं आपटून ती म्हणाली, माईसाब, करायचं नाही ते करून चुकल्या ती. एवढी उपकाराची पोळी टाका माझ्या पदरात. काळजाचं तोरण करून तुमच्या वाड्याला बांधावीत अशी तुमची उदंड माया आहे आमच्यावर. म्हणून शान एवढी भीक मागाय आलोय माईसाब. पाटलीनबाई बोलल्या. गिरजा, नग माझ्या पोरी, अवघड मानू नगस. चुकतं या माणूस, मी सांगतो तिसनी. तू गा जीव पाकडू नगस. ह्यावर गिरजा एवढंच म्हणाली, माईसाब, तुमची माया बघून आबाळ बी ठेंगणं वाटतं या बघा. हे माईसाबांचं पुण्य कवा फिडीन ग मरगाई. अलीकडं ती सावळ्याच्या चंचीच्या झडत्या घेऊ लागली. चंचीतला पैका अडका त्याला माहीत नाही ते गप करून ती त्याल मीठ भागू लागली. त्याला बाटलीची तल्लप यायची. त्याला बाटलीची तल्लप यायला आणि गिरजेनं चंची रिकामी करायला गाठ पडली की तो तिचं अंग आणि अंग धुण्यागत सुपकून काढी. त्यांच्या संसाराची गाडी अशीच रखडत चालली होती. नाही म्हणायला आता एकच समाधान त्यांना लाभलं होतं. गिरजेला दिवस गेले होते. त्या खोपटात काही दिवसांनी पाळणा हलणार होता. आज बेंदूर सण म्हणून सावळ्या आणि गिरजा पिपळाच्या पानांची तोरणं बांधायला पाटलांच्या वाड्यावर आले. पाटलीनबाई गिरजेला म्हणाल्या, बाई गिरजा, आता 8वा महिना नवं का ग? देवाच्या आशीर्वादानं नक्षत्रासारखं पहिलं पार होऊन दे तुम्हाला. यावर गिरजा म्हणाली, माईसाबांची चाकरी करायला मरगाई देईल ते खरं. 2 प्रहरी गिरजानं मागून आणलेला सण खाल्ल्यावर संध्याकाळची तजवीज करायला तो घराबाहेर पडला. त्याचे पाय पाटलांच्या वाड्याकडे वळले. पाटलीनबाईंच्या जवळ तोंड वाईट करून तो म्हणाला, माईसाब, पोटाच्या आगीपायी मागत नाही, पर एकाएकी कारभारणीच्या पोटात दुखाय लागलं या. म्हणून शान तोंड पसरून आलो याजी. हे ऐकून पाटलीनबाईंच्या वात्सल्याला पुन्हा पाना फुटला. त्यांनी त्याला थोडं पैसे देऊन परत धाडलं. त्यानं ते पैसे आपल्या चंचीत घातले. आपल्याला न कळत बायको ते काढून घेईल म्हणून ते पुन्हा चंचीतून काढून त्यानं ते आपल्या कनवटीलाच लावले. मगाच्या पोटभर जेवणामुळं घरी जाऊन दुपारची त्यानं भरभक्कम झोप काढली. मग थोड्या वेळानं कलालाच्या दुकानात जाण्यासाठी म्हणून त्यानं चंचीच आचपली आणि चंची रिकामी दिसताच एकदम त्याला गिरजेचा संशय आला. तिनं आपल्या पांढरीच्या मरगाईची आण दिली, पण त्याचा विश्वास बसला नाही. तो तिच्या अंगावर धावून म्हणाला, बऱ्या बोलानं पैसे दे, नाहीतर सणासुदीचं हाडांचा पिट्टा पाडीन तुझ्या. ती आपल्या गळ्याला हात लावून म्हणाली, दातावर बडवाया 1 फुटका दमडा बी नाही माझ्यापाशी. बचाळी निकळून हातात दिल्यावर बोलशील त्वा. ती त्याचे पाय शिवून म्हणाली, नाही जी, सणाचं खोटं बोलून शान म्या माझा जीव नाही इटाळून घेत. असं म्या लईंदा बघितलं या. गुमान पैसे दे, नाहीतर आता जित्ती पुरीन तुला. पुरा, नाहीतर जाळाय सरणावर न्या. खरं इक खायला बी पैसा नाही माझ्याकडं. हे ऐकून तो तिच्यावर धावून गेला. दात ओठ खाऊन त्यानं तिला 1 गच्चांडी दिली. त्या चरशी ती एका कोपऱ्यावर जाऊन आदळली. आता होणाऱ्या हाल अपेष्टांच्या हुडहुडीनं तिचं सारं अंग थरथरत होतं. दिसात पडलेल्या गिरजेच्या पोटातला गोळा तडपडून उठला. त्या यातना सोसता सोसता ती जमिनीवर आपल्या टाचा घासत होती. 1000 देवांची नावं तिला घ्यावीशी वाटली, पण विवळून विवळून तिची जीव आता मुकी झाली होती. सावळ्या तिची ही अवस्था बघून शुद्धीवर आला. त्यानं शेजापाजाऱ्यांना हाक मारली.
काकी मामी जमा झाल्या. सावळ्या घरासमोर रिंदीचा होऊन बसला होता. तोच एक म्हातारी खोपटातून बाहेर येऊन त्याला ताडताड म्हणाली, "वसाड तोंडाच्या, पोटच्या पोराला की रे गिळलास? पाळणा हलणार म्हणून बापडी हारकून ध्यान झाली होती की र? तिच्या पोटातल्या गोळ्याला कापून खालास. हाताला गिरणी लागली तुझ्या. तोंड तरी तुला बोलाय हाय काय र माझ्या सुडक्या?" सावळ्या हे सारं खाली तोंड घालून ऐकत होता. ती म्हातारी त्याच्याजवळ येऊन म्हणाली, "द्वाडा पाणी तरी घाल जा की रे तिच्या तोंडात." आणि मग गिरजाकडे जाण्यासाठी तो उठून उभा राहिला. तोच खाली दगडावर पडलेल्या नाण्यांचा छन छन असा आवाज झाला. त्या आवाजानं तो विलक्षण दचकला. उठून उभा राहत असताना पायाखाली धोतर सापडल्यामुळं ते कमरेचे पैसे ताण बसून निसटले होते. ते खालचे पैसे उचलून हातात घेण्याचा त्याला धीर झाला नाही. तो त्या पैशाकडं डबडबल्या डोळ्यांनी पाहतच राहिला. आणि मग एकदम खोपटात शिरून तळमळणाऱ्या गिरजेजवळ जाऊन तो हुंदके देत म्हणाला, "कारभारने, तुझं पाय शिवून सांगतो. आजपासनं सोडली म्या. माझ्या गळ्याच्यान कारभारने." पण गिरजा त्याला म्हणाली, "तुम्ही आपल्या जीवावर मस्त उदार होशीला. माझ्या गळ्याच्यान घ्या." "होय कारभारने, तुझ्या गळ्याच्यान. आणि हे बघ, पैसे तू घेतलंस म्हणून म्या आळ घेतला, तुला मारलं, पर ते माझ्या कनवटीलाच होतं. तू देशील ती सजा मी भोगीन. मला सजा दे." आणि हे ऐकून त्या दुःखात सुद्धा गिरजाच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकू लागले. धन्यवाद.